अरे विश्वासघाताला दुसरा काही शब्द आहे का? मी आणतो जरा. विश्वासघात माणसाला गोड बोलून नेऊन कधीच फसवणं. समोर सांगा मी तो तोंडात आणणार आहे. गोड बोलून नेऊन फसवणं म्हणजे खूप मोठा दगा झाला. मी काय म्हणलं, दादा आमचं दैवत आहे, त्यांचा काही गैरसमज असेल. सगळ्यात जास्त म्हणजे जे देवेंद्र फडणवीसने नाही केलं ते यांनी केलं. यांना तिरस्कारच आहे मराठ्यांचा. ह्या सरकारला मराठ्यांचा तिरस्कार आहे. फक्त मराठ्यांच्याच हाताने मराठ्यांवरती त्यांना वारं करायची होती. जर सुरेश धस भेटला असेल तर 100% गोरगरीब मराठ्यांच्या काळजावरती वार केला त्याने. कुठेतरी तुम्हाला असं वाटतंय का की सुरेश धसांनी आता विश्वासघात केला भेट घेऊन? अरे विश्वासघाताला दुसरा काही शब्द आहे का? मी आणतो जरा. विश्वासघात माणसाला गोड बोलून नेऊन कधीच फसवू नये. समोर सांगा मी तो तोंडात आणणार आहे. गोड बोलून नेऊन फसवणं म्हणजे खूप मोठा दगा झाला. आम्हाला वाटलंच नव्हतं सुरेश धशीत अण्णा तो इतक्या लवकर गुडघे टिकीन. या अण्णा सगळे असलेच का काय? त्यांनी सुद्धा स्पष्टीकरण दिले की मी भेट घेतलेली आहे, पण ही जी भेट काय मोठाडपणा सांगायला बाबा. पारिवारिक होती. स्वतः सुरेश धसांनी स्पष्टीकरण दिले. पारिवारिकला चुलते पुतणे काय कधी? पारिवारिक भेट चुलते पुतणे पारिवारिक माणसं मारून टाकलेत कचाकची धन. आणि मग ते तिथले झणकेबाज भाषण होतं ते तमाशातल्या लावण्या, ते गाणी, ते ढुंगण हालून बोलणं, ते कुठे गेलं मग? ते काय कोण झाला होता आमच्या लोकांचा? ऐकून का फॅन का काय पंखा का काय? आमच्या गोरगरीब भोळ्या समाजानं तर विश्वास ठेवला होता. डोक्यावर घेऊन नाचत होती. कापली का मान दुपाराच? याला पूर्वी खेड्यात म्हणायचं गुळाची सुरी, गोड बोलून नारळ कापून नेणे. हे तर कोणीच केलं नसं आमच्या उभ्या मराठ्यांच्या 5000 वर्षाच्या इतिहासाच्या खानदानीत. त्या खून करणाऱ्यापेक्षा तर हा मोठा झाला. मग हे जर सत्य असेल तर, हे जर खोटं असेल तर मला शब्द सगळे मागे घ्यावा लागणार आहेत. आणि हे जर खरं असेल तर एवढा विश्वासघात की या मराठीने माणूस नाही बघितला. पण मी आहे ना, या राजकारण फात करण्यावर आम्ही कुठे विश्वास ठेवतो? पठ्ठ्या आहे ना, कोणाची बी आवलाद येऊ दे, कोणाचा बाप येऊ दे, मॅटर दबून देत नाही मी. कोणी पण येऊ दे, कसले हरामखोर आवलाद उभे राहू दे. राजकारणासाठी मराठ्यांचा वापर करून मराठी संपवताय काय? सुट्टी नाही. चलो धन्यवाद. बघतो काय काय ती. मनोज दादा आमचं दैवत आहे. काही गडबडीत काही बोलले असतील, मी त्यांच्याशी सुद्धा बोलून घेईल बरं का. आता धनंजय मुंडे साहेब काय बोलतात ते त्यांना माहिती बरं का. मला काही बोलायचं नाही. पण मी मात्र फक्त आणि फक्त त्यांची विचारपूस करायला गेलतो. विचारपूस करायला जाणं याच्यामध्ये गैर काय आहे असं नाही. मला माझं मत आहे की लोकांनी याच्यामध्ये गैरसमज बिलकुल करून घेऊ नये. मी काय म्हणलं, दादा आमचं दैवत आहे, त्यांचा काही गैरसमज असेल झाला असेल, कारण क्विकली लगेच बातम्या पसरवतात. आणि माझं मत आहे की काल मी भेटायला गेलो याची सुद्धा बातमी कोणी केली? मी भेटायला गेलतो काय माणुसकीच्या नात्याने भेटायला गेलो. माणुसकीच्या नात्याने भेटलो. मी गाडीत बसलो, निघून आलो. तिथे फारसे लोक नव्हते. मग हे असले डाव जे आहेत ना, चालीबाली, मला कळत नाही. पण मी माझ्या कामावरती, माझ्या कर्मावरती ठाम आहे.